बातमी आहे घोटाळ्या संदर्भातली। नंदुरबारमध्ये कृषी विभागात घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आल्यानं प्रशासनात एकच खळबळ उडाली। चक्क कृषी आयुक्तालयाला अंधारात ठेवून सरकारी तिजोरीवर अधिकाऱ्यांनी कसा डल्ला मारलेला आहे पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून। कृषी विभागाचा महाघोटाळा, कृषी कंपन्यांच्या नावावर अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, अहवाल येऊनही कारवाई नाहीच। राज्याच्या कृषी विभागाला भ्रष्टाचाराच्या वाळवीनं पोखरून काढलंय का? कारण नंदुरबार जिल्हा कृषी विभागात भ्रष्टाचाराचा असा प्रकार उघडकीस आलाय ज्यानं प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। ज्या कंपन्या प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत अशा शेतकरी उत्पादक कंपन्यांना तांत्रिक मान्यता देऊन त्यांच्या नावावर कोट्यवधींचं अनुदान वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। इतकंच नाही तर नोंदणी होण्याच्या 3 महिन्याआधीच कंपनीला पात्र ठरवून सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्यात आल्याचा आरोपही केला जातोय। दरम्यान हा सगळा प्रकार नेमका काय आहे पाहूया। जिल्ह्यात साठवणूक आणि प्रक्रिया उद्योगांची कमतरता असल्यामुळे 21 शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्याचा प्रकल्प राबवण्यात आला होता। 20 लाखांच्या वरील प्रकल्पांना पुण्याच्या कृषी संचालकांची मान्यता लागते। मात्र तत्कालीन कृषी अधीक्षकांनी स्वतःच्या अधिकारात या कंपन्यांना तांत्रिक मान्यता दिली। धक्कादायक बाब म्हणजे यातील काही कंपन्यांची नोंदणी मार्च 2025 मध्ये झालेली असताना त्यांना जानेवारी 2025 मध्येच तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे। एवढंच नाही तर या अदृश्य कंपन्यांना जवळपास 2.5 ते 3.25 कोटींचं अनुदान वाटण्यात आलं। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिलेत। तसंच या प्रोसिजरल लॅब्स बद्दल आपण कृषी आयुक्तांना कळवलं असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। या मॅटरमध्ये एफपीसी वर जर काही रिकव्हरी निघते तर ती पण आम्ही काढू। एफपीसी वर काही कारवाई करायची आहे अंडर कंपनीज ऍक्ट किंवा एफपीसी ऍक्ट, ती कारवाई पण आम्ही करू। पण ज्या ज्या कंपनीजचे प्रोसिजरल कंप्लायन्सेस लॅकिंग आहे आणि ते प्रोसिजरल कंप्लायन्सेस ते पूर्ण करून घेतील तर त्या आधारावर त्यांचे पुढचे पेमेंट आम्हाला परत काढता येईल। बट वी विल एन्श्योर की या मॅटरमध्ये जी पण स्ट्रीमलाइनिंग करायची आहे बऱ्यापैकी आम्ही केली पण आहे आणि ॲसेट्स हॅव बीन कन्स्ट्रक्टेड। दुसरीकडे या घोटाळ्याचा ठपका ज्या तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षकांवर ठेवण्यात आलाय त्यांनी मात्र जिल्हा समितीनं कायदेशीररित्या कंपन्यांची निवड केल्याचं साम टीव्हीशी बोलताना सांगितलंय। याच्या काही आपल्याकडे मिनिस्ट्री ऑफ द कॉर्पोरेशन म्हणजे आरओसीच्या माध्यमातून ज्या काही शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी झालेली आहे रीतसर कायदेशीर, त्याच कंपनीची निवड जिल्हा समितीने केलेली आहे। तर यात कुठलीही बोगस कंपनी नाही आणि सर्व आदिवासी शेतकरी असतील किंवा इतर शेतकरी असेल अशा सर्वसमावेशक सर्व शेतकऱ्यांचा अंतर्भाव यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि अंतिमतः ही जी शेतकरी उत्पादक कंपनीची निवड आहे ती मी वैयक्तिक केलेली नसून जिल्हास्तरीय समितीने केलेली आहे। आता एक अहवाल आल्यानंतर त्यानुसार कारवाई न करताच प्रशासनानं नाबार्ड आणि स्मार्ट प्रकल्पांच्या प्रतिनिधींची अजून एक समिती नेमलेली आहे। आता प्रश्न आहे की तो अहवाल आल्यानंतर तरी कारवाई होणार का? प्रशासनाचे नियम धाब्यावर बसून जर अधिकारीच सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारत असतील तर त्यांच्यावर कायद्याचा बडगा कधी उगारणार हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतो। सागर निकवाले, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार।